लेट हर गो. जाऊ दे तिला, एवढं संटी व्हायची गरज नाही. आता मला त्रास नाही होणार तुम्हाला. तुम्हा सगळ्यांना जागा बी कमी पडणार नाही. मी जातीय गावाले परत, कायमची मुंबई सोडून. ही रडकी इतकी बदाबदा रडते की आपल्या एरियात पाणी भरेल. खरं सांगायचं तर पहिला लायकी नाही इथे राहायची. का? काय झालं? कॉलेजमध्ये एक माणूस आला माझ्या मदतीसाठी. मला वाटलं अजूनही माणूस की आहे जिवंत. ऍडमिशनचे 35,000 दिले मी त्याले. घेऊन गायब झाला. पैसे तर गेले बाहेर, ऍडमिशन बी नाही झाली. एका नवीन शहरात एका वेगळ्या भलत्याच माणसावर विश्वास ठेवायचा नाही, एवढी साधी गोष्ट कळत नाही वाटतं. विश्वासावर तर दुनिया चालते ना. हेच शिकवलं माझ्या आईने मला. तुमच्यावर पण तर विश्वास ठेवला ना मी. खोटा पत्ता दिलात ना मला. इकडनं बाहेर पडलीस की उजव्या अंगाला जायचं, तिकडे एक बस स्टॉप लागेल. त्या बस स्टॉपवरनं 41 नंबरची बस पकडायची. तू पोचशील कबूतरखान्याला. हा, मग तिकडे उतरायचं. झालं, तिकडेच आहे तुझं कॉलेज. इट वॉज युअर टेस्ट. तुझी परीक्षा होती ती, कळलं ना. मुद्दाम खोटा पत्ता सांगितला होता मी, तू किती स्ट्रॉंग आहेस हे बघण्यासाठी. नापास झाले मी त्यातच काय, सगळ्याच परीक्षेत नापास झाले ती. वाटलं होतं मुंबईत येऊन राहायचं असेल तर मोठी स्वप्न पाहावी लागतात, पण त्याच सोबत मनाचा बळ आणि नशिबाची साथ ही पण महत्वाची असते ना. ते नाहीये माझ्याकडे. अजून माझ्या नवऱ्याचा पैसा वाया नाही घालवायचा मला. चालले मी परत गावाले. पप्पा पाहू दे ना. काय आहे? बोलायचं होतं. बोल. जरा पैसे पाहिजे होते. पैसे? आता तर येऊन गेले डॉक्टर. ते तर काही बोलले नाही तिच्या औषधाविषयी. असे कोणते पैसे पाहिजे तुला? पप्पा ते आईसाठी नाही, वल्लरीच्या ऍडमिशनसाठी पाहिजे. ऍडमिशन? अजून कुडी कुडी ऍडमिशन घेणार आहे तुझी बायको? अरे आता आईले अचानक ऍडमिट करणं पडलं, त्याचा किती खर्च होई राहिला दिशी राहिला ना तुले. काय सांगी राहिले येले? बायको पै येडा झाला तो. खरं भाऊ, ते बाईक विकून 35,000 रुपये आणले होते, त्याचं काय झालं? काय ते 35,000. काय व? अरे महेंद्र, आला का रे तू? हवाई? अरे देवा, पाय ना रे, मला अजून बरं नाही वाटी राही ना. वाटेन बरं. काय रे, काय झालं 35,000चं? तिले ऍडमिशन देतो म्हणून कोणीतरी फसवलं. हा हा? फसवलं? ते 35,000 रुपये गेले. गेले? 35,000 गेले गेले. बस इथे. काय रे मनोज, कुठे गेले रे 35,000? हा, हरवले आई. तुला लाज नाही वाटत का रे सांगता ना? मुंबईला जायचं आणि मड्डम व्हायची तर बडी औष होती तुझ्या बायकोले.
आता का गावात आणि सत्कार करायचा तिचा? अरे या वयात यांना आपण आधार बनायचं, की ओझं व्हायचं त्यांच्यावर? नाही, खरंच चुकून झालं त्याच्याकडून. तिने 100 वेळा माफी पण मागितली माझी. आणि तू माफ बी केलं असशील तिले. अरे ज्या बाईले स्वतःचे पैसे सांभाळता येत नाही तिला वकील व्हायचंय. अरे तुझे पैसे उधळून राहिली ती आणि तू म्हणतो तिला आणखी पैसे द्या. हो म्हण्या, आता पैसे नी डायरेक्ट सोडचिठ्ठीच देजो तिले आणि सांगजो की अडी घरी येजो बी नको. जाऊ दे ना दादा, आडी नको ना अभिषेक, तो सांगी राहिला ना चुकून झालं म्हणून. असं कसं चुकून झालं असेल? खरंच चुकून झालं, आणि तिच्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्या बाबतीत पण घडू शकतं ना. तुला एवढा पुळका असेल ना, रस्त्यावर जाऊन भिका माग आणि पैसे जमवून दे तिले. म्हणजे एक सांगी ठेवतो, त्या पोरीसाठी एक दमडी बी नाही माझ्याकडे, सांगी राहिलो. पप्पा, हो पप्पा जेवून जा ना, तुमच्या आवडीची शेवेची भाजी आणली. शेवभाजी आणली का सांगितले तू? हो मग थोडीशी वाढ ना मग. वाढते हा. हा. ठीक आहे, थोडं मागे सर. ये, बसू. अरे देवा, ये, अडी बशी घे. हे बापरे. आरामात आरामात. अरे मनोज, पैका गेला, बायको नको रे जायला तुझी. तुम्ही काहून मदत करताय माई? आपण तर एकमेकींना नीट ओळखत पण नाही. आपण नसतो ग ओळखत, पण ही परिस्थिती चांगली ओळखीची आहे माझी. मुंबईत नवीन आले तेव्हा सगळं घडलंय माझ्या बाबतीत सुद्धा. हे असं पत्ता हुडकताना हरवले, लोकांनी गंडवले, हारले, थकले, वाटायचं जावं इथनं पळून. तेव्हा वाटायचं कुणीतरी आधार देणारं हवं होतं, कुणीतरी हवं होतं जो बोलेल की काय मदत लागली ना तर बिनधास्त सांग. पण कुणी नव्हतं ग. हे असंच जर का चालू राहिलं ना तर लोकांना खरंच वाटेल बघ, बाईच बाईची शत्रू असते. तसं नको ना वाटायला. अगं आपणच एकमेकींच्या मागे उभं राहायचं एकमेकींसाठी. ठेव पैसे, लाजू नको. नाही श्वेताताई, असं अनोळखी माणसांकडनं एवढे पैसे घेणं आणि त्याला एवढे पैसे देणं म्हणजे बरोबर नाही ना. अगं फार नाहीत माझ्यासाठी. माझ्या बाबांचा बिझनेस सोलापूरला मस्त चाललाय, पैसे येत राहतात. आणि माझं बुटीक पण छान चाललंय की इथे. हो, ऐकलं होतं मी रोशन मावशींकडून त्याबद्दल. आवडेल मला कधीतरी ते बघायला. लईच घुसायलीस ग माझ्या आयुष्यात. आत्ता कुठे दोस्त बनलो ना आपण. गंमत करते ग. सॉरी. आय एम सॉरी, खरंच सॉरी. खरं सांगू का, इथे सहजच एक माझा फ्लॅट घेऊन राहू शकते मी माझी. पण एकटीला राहायला भीती वाटते ना, म्हणून राहते सगळ्यांबरोबर पीजी मध्ये. आणि आईला पण आवडलं नसतं मी एकटीने राहिलेलं. ती जिथं कुठे आहे तिला त्रास होऊ नये म्हणून राहते सगळ्यांबरोबर. आई असते ना तेव्हा तिच्या वेड्या काळजीची मस्करी करतो आपण,
आणि ती नसली की तिची तीच वेडी काळजी आठवते बघ. मला बी आई नाहीये. तुम्हाला माहिती, तिचं स्वप्न होतं आपल्या मुलीने खूप मोठं वकील व्हावं. ते सिनेमात दाखवतात ना, तशी केस लढावी. अगं काय झालं? दामिनी सिनेमा आवडीचा होता तिच्या. तिचं नाव नेहमी मला सांगणं असायचं, तू ना खूप मोठी वकील हो आणि आपली जमीन परत मिळ. खरं सांगायचं तर तिचं स्वप्न होतं ना, म्हणून मी 10वीत खूप मेहनत केली आणि बोर्डात आले. बोर्डात बिर्डात आली आहेस ग तू? कसलं भारी. आई खुश झाली असेल ना मग? रिझल्ट घेऊन आले तेव्हा जग सोडून गेली होती ती. ठेव पैसे. वकील आई जिथं कुठे असेल ना, तिला खूप आनंद होईल बघ. नको श्वेताताई, अनोळखी माणसांकडनं असं पैसे घेणं आणि देणं बरोबर नाही म्हणाले ना मी तुम्हाला. खरंच राहते बाई, समोरच्याकडून पैसे घेताना एवढा विचार करणारा माणूस शोधून सापडणार नाही बघ. घे. थँक्यू बरं का. वेलकम बरं का. फक्त एक काम करायचं. काय? आत हे कोणालाही सांगायचं नाही. पण काऊन? अगं भैसटतील सगळ्या. तेजात लयच डेंजर आहे, तिला तर सांगायचंच नाही. जमेल तसे पैसे परत कर, काय काळजी करू नको. नाही सांगणार. परत थँक्यू. ऑल द बेस्ट. अगं बस बस. आठ ग्रॅमची आहे. पैशांची अर्जंट गरज आहे म्हणून एवढ्या कमी किमतीला विकू राहिलोय. साखरपुड्याची आहे, वाटलं नव्हतं एवढ्या लवकर विकावी लागेल. वल्लरीसाठी काय बी करेन मी. सांगा किती पैसे होतात ते. वल्लरीचा फोन. हा बोल वल्लरी. आओ, माझ्या ऍडमिशनचं काम झालं. काय सांगू राहिली तू? म्हणजे अगं मी आता अंगठी विकायला आलोय, सराफाच्या दुकानातच आहे. आओ, तुम्हाला आता काय विकायची गरज नाही. मागच्या वेळेला आधीच तुम्ही ऍडमिशन साठी तुमची बाईक विकली. आता बस. पर पैशाचं कसं केलंस? मला वाटलं होतं तेवढी वाईट नाहीये मुंबई. आमच्या खोलीत त्या श्वेताताई आहेत ना. श्वेता. हा हा श्वेता. त्यांनीच केली मदत मला. पण एवढी मोठी रक्कम तिने कशाला दिली तुले? हो, त्यामुळे खूप मोठ्या घरात न आणि त्यांना काही आता त्या रकमेची गरज नाहीये सध्या. त्या म्हणाल्या की आता तू ऍडमिशन घेऊन टाक आणि आरामात मला पैसे परत कर. आत्ताच ऍडमिशन घेऊन आले मी कॉलेजमधून. बरं झालं. देव त्या श्वेताचं भलं करो. माझ्याकडून तिले भलं मोठं थँक्स सांग. हो. आणि आता 2-3 महिने मी खूप मेहनत करेन आणि तिचे पैसे
परत करून टाकू आपण. बरं मला सांगा, सासूबाईंची तब्येत कशी आहे? तशी बरी आहे ती. डाव्या हाताची हालचाल नाही करू शकत फक्त. मायव तू काळजी नको करू तिची. तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. इथं आहे ना मी करीन तिची काळजी. हो. तू आता जोरदार अभ्यास कर बर. मुंबईतले लोक म्हणले पाहिजे पोरगी गावची आहे पण हुशारीत काही कमी नाही. हो. ऑल द बेस्ट अँड कीप इट अप. छान अभ्यास कर जो. थँक्यू. बरं का, ठेवतो. ठेवते. सॉरी दादा, नाही विकायची अंगठी. का? काम झालं. अंगठी देता का? सॉरी बर का, तुम्हाला त्रास दिला. सौवल्लरी मनोज भामरे, 35,000 जमा. सावकाश सावकाश. खरं महेंद्र, वल्लेरीची ऍडमिशन अशी कशी झाली? काय माहित पप्पा. ती हुशार आहे पप्पा. हे तर होणारच होतं. हुशार तर आहेच ना. ती वकील व्हायच्या आधी तू तिची वकिली करून राहिला. कळतच ना तू किती हुशार आहे ते. म्हण्या, अरे बायकोचे पोवाडे गाणं बंद कर आणि जरा डोक्याने विचार कर. आता लोक तिले तुही बायको म्हणून ओळखताय, हा. नंतर तुले तिया नवरा म्हणून ओळखतीन. मग त्यात वाईट काय दादा? वाईट काय म्हणजे? ते आता नाही कळणार तुले. जेव्हा होईन ना तेव्हाच कळीन तुले. आता सगळं सोपं वाटी राहिलंय तुले. पण तुम्हाला ते अभिमान वाटायला पाहिजे ना की आपल्या घरात एक वकील असेल आपल्यासाठी लढायले. या चुल्यात घालतोय अभिमान. काय हो, आपलं तर नशीबच फुटकं. म्हणून अशी पोरगी पसंत केली आपण आपल्या मनासाठी. म्हण्या, इतका कसं बायकोचा बैल झाला रे तू? जाऊ द्या ना पप्पा, इथे आईले बरं नाही ना, आपण हॉस्पिटलमध्ये या विषयावर चर्चा करतोय. हा, तुला इथली जर आईची काळजी असती ना तर असा वागलाच नसता तू. हा. जाऊ द्या का रे? काहून जाऊ द्या? पहिले हे सांग, मुंबईला तिला पैसे दिले कुणी? तिची मैत्रीण आहे, तिने दिले. मैत्रीण? आओ, हा. उठा. तिचा प्लॅन कॅन्सल झालाय. भरलेलं सामान परत बाहेर काढते. ही अशी अशी जादू कशी झाली अचानक? म्हणजे एवढे पैसे कुठनं आणले तिने? ऍडमिशन घेऊन आली म्हणजे काय? हवेतून काढले का पैसे? एका रात्रीत कसे मिळाले असतील पैसे? रात्री तर रडत होती आणि आता हसतीये. मी सांगते ना, काहीतरी गडबड नक्की आहे. गो तिच्या तिच्या नवऱ्याने दिले असतील का ग पैसे? तिच्या नवऱ्याकडे कुठनं येणार आहेत 35,000? मनोज नाही म्हणजे अशी गरीब घरातली वाटते ती मला. हे नाही नाही, हे काहीतरी वेगळं आहे. तेच, पण काय? 2 दिवस झाले मुंबईत येऊन. मैत्रीण जलमली आणि ती बी पैसे देणारी. अरे मन्या, तुला काही लक्षात येऊन राहिलं का? आता काय? रे, आता पैशासाठी बी तिला गरज नाही तुझी. हा, म्हण्या, पुढे पुढे पाय ते कशी नाचवती तुले तिच्या तालावर. हो, मला तुमच्याशी काही वाद घालायचा नाही. तिची ऍडमिशन झाली एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. जागा हो रे म्हण्या, अजून बरे वेळनी गेली. काही दिवसांनी ते तुले मुंबईहून पैसे पाठवून बांगड्या भरायले. निघे माझे शब्द. दादा, अरे म्हण्या, तो काही चुकीचं नाही बोली राहिला. एकदम बरोबर बोली राहिला. श्वेता, अगं लक्ष कुठे आहे तुझं? तुला काय वाटतं? कसे मिळाले असतील तिला पैसे?
मी काय अंतर्ज्ञानी बाबा आहे का बे? मला काय माहिती कसे मिळाले असतील पैसे. आले असतील कुठून तरी. आपल्याला काय करायचंय? उगा आपली नसती पंचायत कशाला ग? आपल्याला तिला बाहेर काढ. कळलं? स्वतःच्याच घरात मोठ्याने बोलण्याची चोरी झाली आहे. इथे आपल्या चौघींना राहायला जागा नाहीये. सकाळी बळच भांडणं होतात आंघोळीवरनं आणि ती म्हणा यार, चांगली निघाली असती तर टिकली रडकी. देवा, आज माझा विश्वास बसलाय. बाईची पण स्वप्न पूर्ण होऊ शकतात.